नमस्कार. आज आपण बनवतोय ब्रेड पकोडा, पण बेसन न वापरता. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी इथे मी 1 वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली, जी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला 2 तासासाठी भिजवून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला मिरची, आलं पेस्ट, जिरं आणि मीठ घालून मिक्सरला छान वाटून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये हळद, धणा पावडर आणि ओवा टाकून छान आपल्याला बराच वेळ फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे ते मिश्रण हलकं होणार आहे. लागणारी बटाट्याची भाजी तयार करून घेऊया. फोडणीमध्ये जिरं, मोहरी आणि वाटलेलं मिरची, लसूण आणि आलं घालून उकडलेला बटाटा घालून त्यात हळद, मीठ घालून नेहमीप्रमाणे आपली बटाट्याची भाजी मी करून घेतली आहे. शेवटी त्यात कोथिंबीर घातली आहे. आपलं बॅटर तयार आहे, हिरवी चटणी तयार आहे, बटाटाही तयार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मी 2 ब्रेडचे स्लाईस घेतलेत. त्याला सुरुवातीला हिरवी चटणी लावून घेणार आहे दोन्ही ब्रेडच्या स्लाईसला आणि त्यावरती छान आपलं बटाट्याची भाजी जी आहे ती पसरवून घ्यायची आहे आणि त्यावर दुसरी आपली जी ब्रेडची स्लाईस आहे ती ठेवून ब्रेडचे आपल्याला 4 तुकडे करायचे आहेत. 4 पीसमध्ये कट करायचे आहे, म्हणजे तळायलाही सोपा जातो आणि मुलांना खाताही सहजपणे येतं आणि तेलही आपल्याला कमी लागतं. कमी तेलामध्ये छान तळून होतात. सगळे ब्रेड पकोडा मी तयार करून घेतलेत. आता या जे आपलं मिश्रण आहे चणा आणि मूग डाळीचं, यामध्ये छान हे घोळवून आपल्याला मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आधी मी एकच घातला आणि व्यवस्थित छान तेल तापलेलं आहे असं बघून बाकीचेही त्यामध्ये सोडलेले आहेत आणि छानपैकी सगळे आपले ब्रेड पकोडा तळून रेडी आहेत. सोबत सॉस आणि अर्थातच हिरवी चटणी आहे. नक्की करून बघा. नाश्त्यासाठी छान ऑप्शन आहे. मुलांना, मोठ्यांना सगळ्यांच्या आवडीचं आहे. रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.